सगळं. अरे बाबा. हा तर आज आपण चाललोय वेंगुर्ल्यावरून न्हावेलीला. न्हावेली हे माझं माहेर आहे आणि आज तिकडची दुसरी जत्रा आहे. न्हावेली गावामध्ये 2 जत्रा होतात. तर पहिली जत्रा ऑलरेडी नोव्हेंबरमध्ये झालेली आहे, त्यावेळी आम्ही काही येऊ शकलो नाही. आता ही दुसरी जत्रा आहे. तर ही जत्रा आहे घोडेमुख देवाची. तर घोडेमुख हे गाव न्हावेली गावाच्या जवळच आहे. दोन्ही गावं अशी बाजूबाजूलाच आहेत. तर घोडेमुखाची पहिली जत्रा होती आय थिंक 5 नोव्हेंबरला. तर तेव्हा ते कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते. तिकडे कोंब्यांचा नवस असतो आणि कसं असतं की घोडेमुखाला खूप लोक नवस बोलतात आणि सगळ्यांची पारंपरिक प्रथा असते की दरवर्षी कोंबा द्यायचा. म्हणजे कोंबडा असतो, त्याला कोंबा बोलतात मालवणी भाषेमध्ये. तर तो देतात दरवर्षी, त्याचा मान असतो देवाचा. मग ते वरती देवाला देतात आणि मग घरी येऊन ते बनवतात चिकन आणि सगळेजण प्रसाद म्हणून खातात. तर ही पण जत्रा घोडेमुखाचीच आहे. तर वरती डोंगरावरच्या मंदिरात न जाता माऊली मंदिरच्या आवारातच अजून एक मंदिर आहे घोडेमुखाचं. तर तिथे हे सगळं होतं, म्हणजे आजची जत्रा होती. तर आज देवाला तिकडे केळी देतात आणि सगळेजण म्हणजे आशीर्वाद घ्यायला जातात देवाचा. तर या 2 जत्रा होतात न्हावेली गावामध्ये, असं आहे. तर आता आपण चाललोय वेंगुर्ल्यावरून. तर आता आपण जाणार आहोत रामघाटामधून. रामघाटामधून आपण तुळस मार्गे नंतर मातोंड मार्गे जाणार ना. मातोंड मार्गे जाणार आहोत. मग आता कुठे आता रस्ता गर्दी असते काय? गर्दी नसते आता. त्या रस्त्यात गवेरेडे असतात, पण आता जरा उशीर झालो का येतात ते. आता तरी जरा लवकर चाललो आपण. ठीक म्हणजे जाताना जाऊ शकतो ना त्या रस्त्याने. येताना निरोडेच यावं लागतं. चला. रामघाट हा म्हणजे वेंगुर्ले सावंतवाडी याला जोडणारा घाट आहे आणि अणसूरच्या पासनं ते रामघाट सुरू होतो. अणसूर या ह्याच्यापासून गावापासून. आणि इथे तुम्हाला बऱ्यापैकी नर्सरीज बघायला भेटतात या घाटाच्या सुरुवातीलाच. इथे बऱ्याचशा गोष्टी सांगतात, म्हणजे काही काही गोष्टी म्हणतात जुने की इथे हॉन्टेड आहेत काही गोष्टी वगैरे. पण असं बरंच काही आहे. कधी गवारेडे पण काही जणांना दिसले आहेत, वाघ पण म्हणतात असं. आता त्यामुळे शक्यतो तुम्ही दिवसा आलेलं कधी चांगलं, म्हणजे दिवसा उजेडी. समुद्र पण दिसतो. पण एक चांगला व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू दिसतो इकडनं समुद्राचा. आणि इथे बऱ्यापैकी आंब्याच्या बागा पण आहेत, तुम्हाला बघायला भेटतील. जे लोक बऱ्यापैकी त्याची देखरेख करतात घाट असून सुद्धा. आंब्याची आहेत, काजूची आहेत, काही ठिकाणी कोकम पण आहेत इथे. आंबे पण विकायला असतात. आता बघा हा जो टर्न आहे ना, इकडनं एक चांगला व्ह्यू दिसतो. तर तुम्ही थांबून पाहिलात ना तर हा एक चांगला व्ह्यू आहे इकडनं. आता दिसेल तुमच्या उजव्या बाजूला बघा, दिसलं तुम्हाला? हा चर्च क्रॉस आहे छोटासा. एक सुंदर असं मातोंड गाव आहे. नजारा आहे. रामघाटाचा तो उतार सुरू झालाय. छोटस घाट आहे, एक सुंदर घाट आहे. म्हणजे ज्यांना आता नवीन गाडी शिकतायत, त्यांना घाटाची प्रॅक्टिस करायची असेल तर हा घाट त्याच्यासाठी चांगला आहे. ते इथे प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि पुढे त्याप्रमाणे त्यांना मोठ्या घाटामध्ये त्याचा फायदा होईल चालवताना. ती कोणती गाडी, 2 व्हीलर म्हणा 4 व्हीलर म्हणा, दोघांसाठी पण. आणि इकडे क्वचितच, म्हणजे इथे शक्यतो एसटी तुम्हाला जास्त दिसतील, एसटी रिक्षा आणि 2 व्हीलर्स. चैत्रामची गाणं करून म्हणते मस्त वेळी. म्युझिक पण देते मध्ये मध्ये. ठीक आहे. हा रस्ता चांगला गेलाय, खाली गेलेला.
इकडे झाडांची तोडफोड झालेली दिसते. हे बघा किती सुंदर घर किती सुंदर दिसतात. आणि इथे वाटेत जाताना तुम्हाला म्हणजे आता आम्ही दुसऱ्या मार्गाने जाणार आहे, पण तुम्हाला जर तुम्ही लेफ्ट घेऊन गेला तर तुम्हाला तुळस गाव, वडावडे गाव, तळवडे गाव, मातोंड ही सगळी गावं भेटतात. जर तुम्ही तळवड्याला गेला तर तळवड्याला एक हे काय नाव त्याचं, कोणतं कोल्ड्रिंक ते बाळकृष्ण बाळकृष्ण नाही, काय त्यांचं नाव आहे, सिद्धिविनायक ना, सिद्धेश्वर कोल्ड्रिंक हाऊस आहे. तर इथे मस्त तिकडची वाटतं ना असं अर्धवर्तुळाकार. मस्त वाटतं ना. तिकडे तुम्हाला लस्सी खूप छान भेटते, जाड लस्सी सांगा, जाड लस्सी चांगली. आता इकडे हा लेफ्टला एक रोड गेलाय, तो गेलाय तळवडा, तुळस, सावंतवाडी. आता आपण तिकडून पण जाऊ शकतो, पण आता आपण राईटने जाणार आहोत, शॉर्टकट मातोंड मार्गे. तर इथे आपण रेखा कारण की राईटला हा जो आता आम्ही जाणार आहोत तो एक निसर्गरम्य आहे. हा सरळ काय जातं सगळं माहित नाही. जाऊन बघू ना कधी ट्राय करून बघतो. खूपच निसर्गरम्य परिसर आहे. इकडे तुम्हाला मस्त एक नदी दिसेल आपल्याला. आता हा छोटासा चढाव पार केल्यावरती नदीचा पूल येतो. आईकडे जास्त मगर असतात. इकडे मगर नदी आहेत, बघा किती सुंदर आहे. तुम्हाला तर मग निसर्गरम्य खूपच. आज मामाची बोलायची इकडे खूप भरभरून मगर नसतात. नीट गेलाय. त्याच्यामुळे आपल्याला हे पैसे नाही भेटतात. मस्त वाटते ना. छान छान माडाची झाडं, नागमोडी रस्ता. हे एक जे अनुभवतो ना आपण डोळ्याने, तो तर एक आहेच गोष्ट, पण जे आपण स्वतः अनुभवतो ना, म्हणजे इकडच्या मातीचा जो सुगंध आहे, झाडांचा सुगंध आहे, आणि प्रत्यक्ष जे डोळ्यांनी बघतो ना त्याचं काय वेगळंच आहे. हे जे सुख आहे ते काय सांगणार या सुखाला, काय थोडंच नाही. माडाची झाडं बघा सुंदर दिसतात, आणि इकडे जंगल बघा किती सुंदर दिसतं. त्यात ते एक मध्येच घर आहेत ना, मध्ये घर आहेत, मंदिर पण वाटतं ना तिथे, किती सुंदर वाटतं. डोंगरात पण घर बांधतात लोक. आमच्या लहानपणी असे डांबरी रस्ते दिसले की खूप मस्त वाटायचं, कारण की खूपच कमी होते ना त्यावेळी. जिकडे तिकडे सगळीकडे डांबरी रस्ते झालेत. त्या डांबरी रस्त्यावरती मस्त सायकल चालवायला तर वेगळीच मजा यायची. आता मस्त छोटी छोटी मोठी मोठी अशी घरं दिसतील तुम्हाला. ते व्यायामशाळा आहे, जय भारत व्यायामशाळा. तुळस, पलतड तुळस. इकडे आपले कोकणचे जे तर तिकडे चैत्रलेखा काय करणार, फुगे घेणार, ते असे मारायचे ठप 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 करून. बघा किती सुंदर आहे. वा बा, माझ्या काय नाही मस्त घेणार. नजर आहे. मी तर घेईन बाबा. वा 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 मी वा वा. पण घेईन. इकडे आता पण शेती करतात लोक, आता हे पाणी साचवून. आपण गावी चाललोय. पप्पा, हो पहिली सगळीकडे मातीचे रस्ते होते, हो, खूप सुंदर वाटायचं त्यामध्ये. पण डांबर कोणी इन्व्हेंट केलं? डांबर म्हणजे आता हे ज्यावेळी गाड्या सुरू झाल्या तर गाड्यांना स्मूथनेस पाहिजे, स्पीड पाहिजे, त्यामुळे डांबराचं इन्व्हेन्शन झालं. डांबरी रस्ते पण आपल्याला मग खूप कमी पडायला लागले म्हणून सिमेंट कॉन्क्रीट आले. आता पुढे काहीतरी प्लास्टिकने पण रस्ते बनवणं चालू आहे. नको, असं इव्हॉल्युशन होत चाललंय. हे इव्हॉल्युशन नाही म्हणत, डाऊनफॉलेशन बोलतात. आता
जेनझी तुम्ही काही म्हणू शकता, तुम्हाला आता मी काय बोलू शकतो. जे आमच्या जनरेशनने बघितलं ते मी तुम्हाला सांगू शकतो. जास्त जनरेशन नका करू. कधी तुम्ही बोलतात की मातीचे रस्ते चांगले. आपल्या बघण्याचा Debate चालू दृष्टिकोन झालेलं आहे. असतो. हे बघ इथे बघ, पाणी किती सुंदर दिसतंय. पाणी साचून ओल्ड जनरेशन. पाणी साचून तिकडे हे करतात, शेती करतात. केळीची झाडं आहेत. एका ह्या म्हणतात ना, काय म्हणतात तर काय ता अवानाने घालतात ते, कसली शेती म्हणतात? आव्हान घालतात ता परसू लायतात त्या, काय म्हणतात का मला बोलायलाच नाही ते. बोल ना, पोरसू लायतात बघ. परसू लावची काय मजा वेगळीच आहे ना. त्यात वाली गावतात, मिरच्यागे गावतात, आता लाल भाजी मुळाची लाल भाजी मुळ्याची. बरोबर. ए, आता ह्या कसं जंगल सारख्या मस्त वाटतं का ना. नाही. खूप मस्त आहे. पप्पा can you please close your खिडकी? येस, व्हाय नॉट. वाव, रोलर कोस्टर. So right now this road is very rough, so we can't do roller coaster. नाउ देयर इज अ प्लेन रोड. किती cute गाय आहे. वाव. मला वाटलं- हे बघ, मला वाटलं ते छकुलीवर मुलीचे सायकल केस. चालवते एवढी मला बघ छोटीशी. ती एकटी कशी जंगलात आहे, कोणालाही घाबरत नाहीये ती. पहिलं बघून वाटलं ते छकुलीचे. छकली 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 छकली. पण आपल्या घरात नाही ना जायचं इथे. नाही ग, का ग जायचं का? बिलकुल नाही. वा वा वा, काय मस्त नजर आहे. वांगण वांगण म्हणतात ते का? वांगण. हे बघ राईट साईड काय मस्त वाटतं ना. वांगण म्हणजे आता ते हे लावतील, नाचणे पण लावतील आता पावसाळ्याची नंतरची. आईच्या घरात जायचं असेल तर मी येणारच नाही. का तुला भीती वाटते तिकडे? मला ते नाही आवडत तुझं गाव. पुढे लेखा रोड. रोड दिसतोय? होय. आता काय दिसणार बरं? लाईट. झाड्या. ओय, रिक्षाला खूप फास्ट गेलो. इमर्जन्सी असेल. बहुतेक तसंच काहीतरी दिसतं, नाही तर काही करणार नाही. हरेच रिक्षावाले खूप भारी आहेत, मस्त आहेत. बघीच कोणाच्या वाट्यात जायचे नाही. आणि व्यवस्थित आपल्या पद्धतीत रिक्षा चालवताले. मस्त मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. आणि आता कोणतं दिसणार आहे आपल्याला मंदिर? लालपरी. स्टॉप असायचं. पण ना, चालूच आहे ना, असू दे असू दे. आता एक मंदिर सातेरीचं आहे त्याला मंदिर. होय होय, बाकी मस्त ठीक आहे. हा, मस्त चल, मंदिर चल. आहे, सुंदर. हा हा, चल. तुला माहिती आहे काय? त्या धनुष्काकडे नागमोडी रस्ता आहे हा, सुंदर रस्ता आहे हा, कोकणचा रस्ता आहे हा, नागमोडी रस्ता आहे हा. आणि हे गाणं लिहिलं आहे चैत्राने. नाही. इकडे ना एकदा कोल्हा दिसलेला आम्हाला. एवढे घाण गाणी ऐकलं का? हो, इथे आम्हाला एक कोल्हा हे आहे? दिसले होता. स्कूल, New न्यू इंग्लिश English स्कूल, School. मातोड. आई वुल्फ का? उल्फ नाही का, फॉक्स. उल्फ म्हणजे लांडगा. लांडगा. की सगळं सरळ बसलं दांडगा? बा. जो आपल्या मागे लागतो तो, आणि आपण मग त्याच्यासाठी वापरायला एक्सला मदत करतो. वापरायला. वाचायला. आणि जर डिअरला आपल्यापर्यंत पोहोचायला नसेल तर तो देहाला पाठवतो म्हणून. बाप्पा ऋषी. सुंदर कोकण माझं कोकण, सुंदर कोकण माझं कोकण. कोकणची राणी कॅरेन्स माझी,
असं एकांत असून शांत एकांत चांगलं आहे पण प्राणी वगैरे आले तर काय मेडिटेशन वगैरे मस्त होईल इकडे. काय तुमच्याबरोबर चोरी योद्धा असताना तुम्ही काय आजूबाजूला घर आहेत म्हणा. मेन गोष्ट चोरी योद्धा आहे तुमच्याबरोबर. एवढी जरी मस्त जागा भेटली ना ही. आता बस झालं आता ते फेसबुकवरच्यांनाच कॉन्टॅक्ट करतो वाटत. अरे जागा का घ्यायची तुम्हाला, तुम्ही राहणार. इथं पण ह्या रस्त्याने गेलेलो ना नाही हा नाही मागचा दुसराच. रेंजरच रोड आहे ना तो. राईट 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 माझ्या पण लक्षात नाही आलं. मातोडमध्ये एंट्री झालेली आहे आपली. परब चिकन सेंटर आलेलं आहे. लाईट लावली गाडी इथे. बारीकी लाईट लावली का एकदम पिवळा बल्ब. आता आपण चाललोय आता जो सरळ रस्ता गेलाय तो गेला तिरोड्यावरून शिरोड्याला. तिरोडा शिरोडा हा लेफ्टला रोड न्हावी गेला. पप्पा तुम्ही लाईट बंद करत म्हणजे त्यांच्या डोळ्यांवर नाही पडायला पाहिजे. परफेक्ट. Our light is brighter, brightest. आणि हे एक सुंदर छोटस पूल आहे नदीचं आणि मस्त सुंदर नदी आहे ही. चित्र म्हणून सरळ बसायचं. मस्त पाणी अडवलेलं आहे बघ तिथे. आता नाही नेहमी वाकडी तिकडी बसते. हे आणून ठेवली आहे गादी. स्वतःचा स्वभाव पाय बाजूला कर ना. बिचारे बॅग. आई मी ह्याचा कवर काढू. उद्या रविवार आहे ना. मी ह्याचा कवर काढू. कसले येते पप्पा आज सुट्टी कोणता डे आहे? सॅटर्डे. प्लीज. तू काय विचारलं होतं आज इकडे थांबायचं का नावेलीला? नाही नाही. नाही बिलकुल नाही. मला वाटलं आजच संडे की काय म्हणजे उद्यापासून मंडे. आज काय आहे? तुला तर बुधवारी वर्किंग आहे ना. येस. Dirty. I like to eat. Eat. Wow. Tripod. Where is it? Wow. Oh. Me.
जर आपण इकडे आज थांबलो तर उद्या आपण तिकडे जाता येईल. ते हे आहे ना खानावळ इकडची रेल्वे स्टेशनच्या बाजूची. आई हेच मताशी ठेव, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. यू आर रिअली गुड, नाईस ऑपरेटर या. ऑपरेटर काय काय चित्र नवं आई नको हळद लाव थोडी पुढे तुझ्या मैत्रीची आहे मला ॲलर्जी. अरे बापरे कसं बोलणार तू काय ग बाई. कोणाची हळदीची ॲलर्जी नाही तुला? कोणाची? कशी म्हैससाठी मस्त गोठा बांधलेला आहे. ऐस पैस सगळ्यांच्या हळदीची ॲलर्जी आहे मला. त्याला फोन केलास का त्या कोण तुझं आवडे का करते करते मग त्या हिला तरी केलास का? Please. कोल्हापूरवाली ती? Cara. Original. तिचा भाऊ बघतो ना. Original. आता 5-6 दिवसच बाकी आहे ना. Coco Chanel. We dance the Cara. Coco Chanel. Coco Chanel. चित्र आले का? जरा होल्ड कर बा. नागेशला फोन करून विचारते ना. आता हे दाखवता येईल ना टर्न वगैरे जो आहे तो. ठीक आहे. आता आपण पोचतोय कुठे? घोडेमुखामध्ये. जत्रेत जाऊन माईकवर सगळ्यांना गाऊन दाखवू. आता इथे बघ कसं तुझा रस्ता खराब झालेला आहे. किती क्यूट आहे तू. जेवायचं कोणाकडे? भाऊकडे की घरी? बिलकुल नाही. घरी डाळ भात. जेवण नाहीच आहे. डाळ आहे आता भात लावायचं की झालं. आता कुठे पोहोचलोय का आपण? घोडेमुखामध्ये. आता समोर जो डोंगर दिसतोय तो घोडेमुखाचा डोंगर आहे. तिकडे मंदिर आहे वरती घोडेमुखाचं. स्वतःच्या घराचा ऍड्रेस नको सांगू. हा आई हे काय नाही तिकडे मामाजी काय चिप्सी. आई ती म्हणजे तेव्हा डोंगर वरपर्यंत जायचंय. हा डोंगरावर चढायला जायचंय का आपल्याला? बिलकुल नाही. येणार तुम्ही सकाळी सकाळी? बिलकुल नाही. आता हा रस्ता दिसतोय आपल्याला. राईटला रस्ता जातो शिरोडा रेडी आरोंदा वेंगुर्ला. आणि आपल्याला लेफ्टला टर्न करायचं आहे हवेलीसाठी. इकडे ह्या पट्ट्यामध्ये गवारेडे खूप असतात. त्याच्यामुळे रात्री जर इकडून प्रवास करत असाल तर काळजीपूर्वक करायचं. सावधानी. इथे घेतेस का? काय घ्यायचं ना केळी वगैरे? नाही तिकडे जत्रेतच गेलोय ना. इथे काय ना खायला वगैरे कोणाला? नाही. आता हे घोडेमुख इथे बस स्टॉप पण आहे. पप्पा तुम्ही थोडं गरम करू शकतात का? मला थंडी वाजते. ऑफकोर्स बेटा. Just tell me what you want. तू आणलं का जॅकेट लेखा? पप्पांनी आणलं. गुड. अजून कोणी चहाच वाजले. जत्रेत विश्रांती नाटकाला वगैरे बसणार आपण तर जॅकेट नको? हा नाटक बघायला बरं होतं ना थांबून. म्हणून मी जॅकेट घेतलं. मी काही साडीतच बसू? म्हणजे साडीत बसू मी? एवढ्या बायका बसतात साडीत? नाही जाऊ. मग ड्रेस घालायचा. नाटक असणार ना आज मस्त. मुच्छे मडकर. मुच्छे मडकरांच असतं? लक्षात नाही माझ्या कोणाचं. मी पहिल्यांदा नाटक बघ. असं वाटतंय मला. काय म्हणते लेकू आपण बघायचं? आता एक कमान दिसेल तुम्हाला थोड्या वेळाने.
आहे तिकडून आज जायचंय. थांब ना चैत्रा. हो ग जरा थांब ग. तूच नाटक करते सगळं. भाऊकडे आपण जेवलो मग रात्री नाटक बघायचं. बघतात चला घरी. पुढे कमान दिसेल तिकडे वळायचे आपल्याला. कमान म्हणजे असे गेट कसं बांधलेलं मोठं बघ. शोभिवंत तो बघतो आता बैल हे दिसते ना एक दगडचा बघ ब्ल्यू कलरचा. हा तो एक गाडी टर्न झाली ना तिकडे जायचं आपल्याला. 2 व्हीलर टर्न झाली. रिक्षा पण तिकडे चालली. आज जत्रेला बरीच लोक जात असणार. तुफान गर्दी असणार आहे वाटतं. तुफान गर्दी. गाडीतच बसेल पहिले. कोल्हा खूप सारी खेळणी वगैरे सगळं असणार. हा ग कोल्हा आहे तो. कोल्हा नाही की तो कुत्रा आहे ना. नाही त्याच्या शेपर्डचा पिल्लू आहे. कुठे लावावी लागणार गाडी आपल्याला? आई मंदिर मी उतरत नाही आहे मंदिराकडेच. तर गर्दी येते. चैत्रा गपचूप उतर. आय हेट गर्दी. ट्रेन सारखं नाही ना तुला. मुंबईला आय नेलेलं ना. लाईक टू बी अलोन. मुंबईला नेलेलं ना तुला ट्रेनने आणलेलं. चुप राहा. मी तर आरामात मेट्रोनी आलेली. तेव्हा तू तिकडे होती. मी दुसरं बोलते. मग ते आता नको बोलू. टॉपिक वर बोलू. देशात देशात तिल 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 ऊ देशात देशात बोर होतंय मग. लाईट लावू. नको ग थांब जरा. इकडे पण वाघ असतो या राईट साईडला. ऐकलं काय? इकडे राईट साईडला वाघ असतो. एकदा इकडे जाणाऱ्याला दिसलेलं हे पाननीमध्येच होतं. हे बघ सगळे बघ सगळे चालले जत्रेला. ही सगळी पारसेकरांची घरं. पारसेकरवाडी लागणार होतं आपल्याला. घ्यायचं काय ना मंत्री असतील. विचारू का? हा माहिती आहे का तुझ्या? इकडचे असतील ना गावातले. बघ मग हे मला दररोज आपल्या ना. चित्र तू मागे जाशील. जा ना मागे ते बसतील जर असले तर. खिडकी खोला. आई थांब ग जरा. आई माझी शोध पडलीच की काय? इग्नोर केलं त्यांनी. बाबा पुढे जाऊन विचार. पप्पा खिडकी खोला त्याच्या पडलीच की काय? नाही हो, पिशवी पिशवी इकडे. अरे पप्पा खिडकी खोला. थांबा जरा विचारलं काय येतात काय विचारू. विचार ना. त्यांना वाटेल की थांब ग जरा तू. नको. थांब ग जरा तू. नाही नाही. थांब जरा विचारते ना. एवढं खूप लांब चालत जायचंय बा. येतल गे. हा थांब. इथे खूप चालत जायचं ना बळा. धर धर, पकड. माझ्या शोधते इकडे ना प्लीज. नंतर पकडते. प्लीज चप्पल दे नाहीतर तू कोपऱ्यात. थांबा जरा. रस्त्यावर निघत काय चौकीवाडीचं. होय 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 हा. अजून बराच चालत जाऊ जा. खूप मजा आणि आपली देवा पाहून देवळा लांबच असतो हो. काय काहींची जवळ असतं. मग तुम्ही नाटकात थांबतात का? नाही नाही आम्ही समजी येतो मोठी वर्तन म्हणजे थोनीची कोणा वजी आहे थोडी मारण्याची काय ती थोनी पाहताशी तुम्ही कडची काय आम्ही हडे तळवडेसून. अरे माहेर माझं मांजरेकरांकडे. हा हा माझं हो. माझी गाय अशी असतात आपा मांजरेकर. हा 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 त्यांचा चेडू मी मोठा. हो होय होय आमच्या महिन्याचा आपासून माझे गाय होय होय. त्या हातात आहे खूप असं बरे बोला बोल शिकायत नाही मराठी शाळेत. आता ह्यांची ओळख गाणं नाही. हो आता कोण नाही कोणाकडे तरी. ना तेव्हा कोणी साहेब गेली कोणी सगळ्या तर ओळख ना आता ना हे चढू हो हे चेडू माझं. तरी तेव्हा ती वैशाली चौकेकर आणि सगळी होती आमच्या बरोबर. हा हा मी आणि स्वप्नील आणि ते समाधी सगळे. समाधी स्वप्ने सुधीर हो सुधीर ते आता सुधी यांनी सतीश आणि ना सगळे ते आता खडे मुंबई ते मुंबई होते तिरगोय भाऊ दोघांची लग्न आली एकच जात जागा नाही हा हा नानग्याचा सतीश वाटतं प्रिया बरोबर. हो होय होय.
आज बघ कोणती बाजूची हो पहिल्यापासूनच बरे होते बरे ते तिघे बरे हो. ती गज ते का थोरल्याक 2 चढवा एका 2 नंबराक एक जिरतात त्याचं नाव ठेवला बापाची हा हा लक्ष्मण ती पण असं आई त्यांची हो, आई बाई आहे. बरी हा, हा. येता ना वयसाने एकदा येतं हा, हा. तेव्हा ती आता ती वैशाली रुपाली त्यांचं काय ते म्हणजे काहीच नाही नंबर आणि काय नाही ती सगळी मुंबई कोळी काय रुपाली ता मुंबई हो मुंबईकर असते. वैशाली मुंबई हो सगळी मुंबई सगळी गाडीत लावूया पुढे गर्दी असते किंवा पुढे काय माहिती जागा गाडी असते. लागली आहेत ना मटकीच्या दुकानात आहे पुढे असते ती जागा हो हो असतं मटकीच्या रे, दुकानात असतं. आहे. बघूया घ्या पुढे दीक्षेच्या पुढे आहे का हो असं त्यांची गाडी नाही आहे का पुढे लावून येतो मी पुढे नको मग मागेच लावूया ना. कशाला पुढे लावतो पुढे कुठे असते जागा असं आहे का तुम्ही बाहेर नव्हतं मग. आम्ही उतरतो हो चप्पल काढून जाऊया. लेखा दरवाजा उघडशील का पण नाही, आईच्या नंदाला. नाहीतर वाट बघायला पण नाही. हो बंद कर पप्पा मी गाडीत चप्पल काढून उतरू शकते नको चप्पल घाल ना तिथे हरवली तर तिकडे मागे तर भीती वाटते ना तिकडे वाघणी येतात ना खाली पुढे मागे तिकडे नाहीतर मग तिकडेच लावायला लागेल लोक असतील ना तिकडे सरळ मागेच लावाय का हम्म. मागेच लावाय का आता हो इथे आता परत मागे पुढे जाऊ. इकडे खाली नको तिकडे मागेच जायचं परतून आणि जाईपर्यंत परतून आणि तिकडे लावली तर जागा आपल्याला किती इझिली ट्रस्ट केलं इथे लावू का नको मागेच इथे लावतो ना इथे बरी आहे जागा पप्पा नको कुठे हे खूप शुमशांब आहे कुठे लावते इथेच लावतो आपण चांगली जागा आहे ही. पण एवढं लांब ना आपण चालत कशी जाणार एवढं लांब नाही कुठे आहे काही काय तिकडे नाही लावू शकत का थोडस पुढे घ्या ना पप्पा प्लीज उतरून दाखवू का ते तिकडेच जाय मागे नाही नाही ठीक आहे तुमच्या गाड्या नाही देत ना असं रस्त्यावर लावते का इथे हम्म. इकडे ना पुराच्या बाजूला हम्म. इथे पुढे दाबून लावतो ना लाव. ते इकडे का बोर्डाकडे का हम्म. बाजूला गटर आहे, गटर सापडलं. केस कुठून पप्पा बाजूला गटर आहे शाळेत मी चॅनलचा डान्स करते काय जातील नाही का?
जातील बघले. चला मित्रांनो, आता आपण चाललो आहोत जत्रेला. सांग ना जत्रेचं काय काय दिसतंय? माऊलीची जत्रा नाही. ही आता घोडेमुखाची माऊलीची झाली. माऊलीची नोव्हेंबरमध्ये होती. हे सगळं आता खेळणी असणार. जय या बाळाची माता महाराजांच्या मालक आज या काम करतो. ते आहे हे तुझी जागा नीट नीट नाटक नाही बघलं तरी चला पण नीट जागा असेल ते. भजनची कमी आणि मंचुरियनची जास्त झाली.